हॅलो फ्रेंड्स, आदर्श शिवाजी मूवी अजूनपर्यंत नाही बघितला तर प्लीज आजच थिएटर्समध्ये जा आणि हा मूवी बघा. यामध्ये ऋतिक देशमुख यांनी आदिलशाही, निजामशाही आणि मुघल काळामधील इतिहास दाखवला आहे. यामध्ये आपला महाराष्ट्र कसा निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या अन्यायाखाली घरपावलेला होता त्यामधील दाखवलेला आहे. यामध्ये बडी बेगमची भूमिका त्या बालन, आदिलशाहीच्या सुलतानाची भूमिका अमोल गुप्ता आणि त्यासोबतच ऋतिक देशमुखच्या दोन्ही मुलांनी सुद्धा या मूवीमध्ये उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यामध्ये मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाही कसे अन्याय करत होते आणि मग त्यानंतर माता जिजाबाई यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिवाजी राजे आणि शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांना कसे स्वराज्याचे बाळकडे पाचले आणि कसे त्यांना स्वराज्यासाठी लढण्यासाठी प्रवृत्त केले याबद्दल चित्रपटामध्ये ऋतिक देशमुख यांनी दाखवलेले आहे. ऋतिक देशमुखची एंट्री ही भाव खाऊन जाते. त्यानंतर अजय अतुलने दिलेलं म्युझिक हे थिएटर्समध्ये अंगावर शहारे आणण्यासारखं आहे. त्यासोबतच चिन्मय देशमुख यांनी सईबाईची भूमिका केलेली आहे. भूमिका फार छोटी आहे पण खूप सुंदर अशी भूमिका केलेली आहे. त्यासोबतच अफजल खानाची भूमिका केली आहे संजय दत्त यांनी आणि पंत बोकील यांची भूमिका केली आहे जितेंद्र जोशी. यामध्ये ते शिवाजी महाराजांची वकिलाची भूमिका बजावतात. तर सर्वच जे कलाकार आहेत त्यांनी खूपच उत्कृष्ट भूमिका बजावलेल्या आहेत आणि अफजल खानाचा जो वधाचा सीन आहे तो फारच जबरदस्त आहे. थिएटर्समध्ये बघताना खरंच एकदम डोळे एकदम दिपवणार आहे. त्यानंतर एंट्री होते सलमान खानच्या एंट्रीसाठी आपल्याला वाट बघावं लागते 2 तासाची, 2 ते 2.5 तासाची. त्यामध्ये सलमान खानने भूमिका केली आहे जीवा महाला, जे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते त्यांची. आपल्याला इतिहासामध्ये एक धडा पण होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि त्यासोबतच जे सलमान खानचा जो प्रेझेन्स आहे आणि रितेश देशमुख ॲज अ शिवाजी महाराज हे स्क्रीनवर फार बघण्यासारखं आहे. आणि मी तर सर्वांना रिक्वेस्ट करेन की शिवाजी महाराजांचा इतिहास हा रितेश देशमुखने एका वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज थिएटर्समध्ये जाणे हा मूवी बघा. धन्यवाद.